नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची सेवा म्हटलं की आपल्या समोर येते ते म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन किंवा श्री गजानन महाराजांचं नामस्मरण किंवा श्री गजानन महाराजांची आरती दर गुरुवारी 52 स्तोत्राचं वाचन. ह्या सगळ्या सेवा काही जण अतिशय नित्य नियमाने करतात. म्हणजे त्यांचा रोजचा दिनचर्येचा हा भाग असतो की श्री गजानन विजय ग्रंथातला रोज एक अध्याय वाचायचा आहे, महाराजांचं नामस्मरण करायचं आहे, 52 घ्यायचं आहे, स्तोत्र घ्यायचं आहे किंवा महाराजांची आरती करायची आहे. हा कोणाचा दिनचर्येतला भाग असतो. परंतु कुणाकुणाचं असं असते की समोर काही प्रॉब्लेम आला तरच मग ते श्री गजानन महाराजांची पूजा उपासनेला सुरुवात करतील किंवा काही समजा मनासारखं एखादी गोष्ट हवी असेल किंवा एखादा काही संकट येऊन उभे राहिले तरच तेव्हाच ते श्री गजानन महाराजांच्या सेवेला सुरुवात करतील. परंतु जो व्यक्ती नित्यनेमाने श्री गजानन महाराजांची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये असंख्य गोष्टी ह्या चांगल्याच व्हायला सुरुवात करतात. सेवा ही एक अशी गोष्ट आहे की आपलं जे मानवी जे गणित आहे त्या गणिताच्या पलीकडची ती गोष्ट आहे. म्हणजे आपण समजा बँकेमध्ये काही पैसे ठेवले आहे, आपण FD केली आहे किंवा आपण SIP केली आहे, तर आपल्याला निश्चित पद्धतीने माहीत असते की याचे रिटर्न्स आपल्याला एवढे एवढे मिळणार आहेत. म्हणजे जो काही त्याचा व्याजदराचा टक्का असेल त्यानुसार मग तेवढ्या पर्सेंटेजनुसार आपल्याला रिटर्न्स हे मिळणार आहेत. परंतु सेवा ही एक अशी गोष्ट आहे की त्याचे रिटर्न्स आपल्याला माहीत नसतात. त्यामध्ये असंख्य अशा गोष्टी असतात ज्या आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. मग जीवनामध्ये कधी काळी असं एखाद्या गोष्टीमध्ये आपण अटकलो की ज्यातून आपण बाहेर पडणं मुश्किल आहे आणि त्यावेळी एखादा व्यक्ती आपल्याला येऊन मदत करतो किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याला मदत मिळते किंवा काहीतरी गोष्ट अशी घडते की ती आपल्यासाठी पॉझिटिव्ह असते. तर सेवेचं हेच एक फळ असते की आपल्याला माहीत नसते की आपण जी सेवा करत आहोत त्याचं फळ हे आपल्याला कधी मिळेल, परंतु जीवनामध्ये कधीतरी आपल्याला त्या सेवेचं फळ मिळते. त्यामुळे आपण नित्यनेमाने श्री गजानन महाराजांची सेवा करावी. सेवा ही कधीही मोजू नये की आपण सेवा किती करत आहोत किंवा कशासाठी करत आहोत. हे न मोजता आपण निस्वार्थपणे श्री गजानन महाराजांची सेवेला जेव्हा सुरुवात करू क्षणी असं वाटेल की मला श्री गजानन महाराजांचं लिखित नामजप करायचं आहे किंवा मला मंत्रजाप करायचा आहे, त्यावेळी तुम्ही ती सेवा सुरू करू शकता. तुम्हाला ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की श्री गजानन विजय ग्रंथातला मला रोज एक अध्याय वाचायची सेवेला सुरुवात करायचं आहे, तर मग तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथातला रोज एक अध्याय घ्या. सेवा ही एक अशी गोष्ट आहे, सेवा म्हणजे आपलं बँक बॅलन्स आहे. आपल्याला आपलं बँक बॅलन्स माहीत असते परंतु सेवेचं बँक बॅलन्स माहिती नसते, कारण हे गणित आपल्या मानवी मनाच्या समजण्याच्या पलीकडे असते. कधी कधी एखादी गोष्ट अशी घडते की ती आपल्या मनाच्या विरुद्ध घडते किंवा आपण एखाद्या परिस्थितीमध्ये अटकतो किंवा कधी कधी अचानकपणे एखादं संकट येऊन समोर उभे राहते, परंतु त्या संकटातून आपण अलगदपणे बाहेर पडतो. तर हे एका सेवेचंच फळ असते. त्यामुळे सेवा करण्यासाठी आज करू, उद्या करू, परवा करू किंवा हा दिवस आल्याच्या नंतर करू किंवा तो दिवस आल्याच्या नंतर करू असं न करता जेव्हा आपली इच्छा होईल, ज्या क्षणी आपल्याला वाटेल तो क्षण आपल्यासाठी शुभच आहे. त्यामुळे रोज नित्यनेमाने श्री गजानन महाराजांची सेवा करावी. सेवेमध्ये कधीही कंजूसी करू नये. आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करण्याचाच प्रयत्न करावा. जे वर्किंग आहेत, मेलही आहेत, फिमेलही आहेत किंवा आता स्कूलमध्ये जाणारे मुलं मुली, कॉलेजमध्ये जाणारे मुलं मुलींना देखील आवड आहे श्री गजानन महाराजांची सेवा करण्याची. मग त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की सेवा म्हणजे खूप सारे नियम, खूप साऱ्या अटी आणि त्या अटी आणि नियम आम्ही वेळेअभावी पूर्ण करू शकत नाही. म्हणजे तासनतास ग्रंथाचं वाचन करणे किंवा नामस्मरण करणे किंवा महाराजांच्या अन्य कुठल्या गोष्टीचं एखादं संकल्पयुक्त सेवा करणे. तर असं न करता म्हणजे सेवा ही काही फक्त महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करणे किंवा नामस्मरण करणे असं नाही. श्री गजानन महाराजांची पूजा तुम्ही आरती जरी केली, समजा नित्यनियमाने रोज महाराजांना अभिषेक घातला, 1-2 मिनिटाचं काम आहे किंवा आरती केली, सकाळ संध्याकाळ आरती केली किंवा दर गुरुवारी रोज नाही वेळ मिळाला दर गुरुवारी श्री गजानन महाराजांची आरती केली किंवा दर गुरुवारी फक्त 11 वेळी श्री गजानन महाराजांचा लिखित नामजप केला किंवा दर गुरुवारी एक माळ घेतली, दर गुरुवारी 52चं वाचन केलं, स्तोत्राचं वाचन केलं किंवा मग ज्यांना गरज आहे अशा गरजू लोकांना मदत केली किंवा आता समजा श्री गजानन विजय ग्रंथाचं रोज आपल्याला एक अध्याय घेणं होत नाही, तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. आजकाल खूप चांगली गोष्ट आहे की आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात किंवा गुगलवरती देखील अध्याय उपलब्ध असतात. त्यातला थोडा थोडा अध्याय तुम्हाला जसा वेळ मिळाला तसं तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात तेव्हा तुम्ही वाचला किंवा ॲप डाउनलोड करून तुम्ही वाचला किंवा ऑफिसमध्ये आहात तुम्ही तिथे वाचला. म्हणजे कशाही पद्धतीने आपण श्री गजानन महाराजांची सेवा करू शकता आणि सेवेने खरंच मन इतकं शुद्ध होते, पवित्र होते की आपलं जीवन देखील शुद्ध आणि पवित्रच बनायला लागते. त्यामुळे थोडं थोडं का होईना, मी नेहमी करता तुम्हाला सांगते, तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही थोडं थोडं श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करा. अगदी 5 ओळी वाचल्या, 11 ओळी वाचल्या किंवा 10 ओळी वाचल्या
किंवा 20 ओळी वाचल्या, 25 ओळी वाचल्या, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथामधल्या ओव्या वाचल्या तरीसुद्धा आपलं आयुष्याचं कल्याण होणार आहे. भगवंत काही म्हणत नाही की तुम्ही तासनतास माझी सेवा करा, तासनतास तुम्ही देवघरासमोर बसून राहा, तासनतास तुम्ही माळी ओढा, त्याला काही अर्थ नाही. परंतु सेवा आपण किती मोठी करत आहोत यापेक्षाही सेवा किती मन लावून करत आहोत, किती एकनिष्ठ भावनेने करत आहोत, किती निस्वार्थपणे आपण करत आहोत याला महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही कुठलीही सेवा अतिशय निस्वार्थपणे करता म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्यावेळी भगवंता सगळी जबाबदारी आपली वाहतो. संपूर्ण जबाबदारी आपली भगवंतावरती असते. आणि जेव्हा भगवंत जर का आपली जबाबदारी घेत असतील, श्री गजानन महाराज आपली जबाबदारी जर घेत असतील तर आपल्याला चिंता करायची गरजच नाही. आपण चिंता केल्यापेक्षा नेहमी श्री गजानन महाराजांचं चिंतन केलेलं अधिक चांगलं. महाराज आपल्या जेवढा आपण श्वास घेतो दिवसभरामध्ये त्या प्रत्येक श्वासाला आपण जर का नामस्मरण करायची सवय लावली म्हणजे एवढं सुंदर आणि छान गोष्ट आहे नाही की प्रत्येक श्वास जेव्हा आपण घेतो त्यावेळी श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करण्याची आपण सवय लावली तर जीवन खूप सुंदर आणि छान होणार आहे. आता ही गोष्ट मी सांगते आहे परंतु एवढी सोपी नाही की प्रत्येक श्वासापरत आपण महाराजांचं नाम घेणे किंवा नामस्मरण करणे एवढं सोपं नाही. आपण जेवढं सोप्या पद्धतीने बोलतो तेवढ्या ह्या सोप्या गोष्टी नसतात. आपल्याला त्यासाठी प्रॅक्टिस लागते. आपण हळूहळू जेव्हा ही प्रॅक्टिस करायला लागू त्यावेळी प्रत्येक श्वासापरत आपलं नामस्मरण घडत जाते. जेव्हा आपण बेडवरती रात्री झोपतो त्यावेळी आपल्या श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे. आपण श्वास किती घेत आहोत, किती सोडतो आहोत यावरती आपण लक्ष ठेवायचं आहे आणि प्रत्येक श्वासापरत आपण नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा झोपतो त्यावेळी आपल्या मनामध्ये असंख्य विचार असे येत असतात की काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात, काही आपल्याला आल्हाददायक असतात किंवा काही गोष्टी आपल्याला नकोशा असतात. त्यावेळी आपण न्यूट्रल राहायचं, कुठलाच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायचा नाही. त्यावेळी फक्त डोळे बंद करून महाराजांचं चिंतन करायचं आहे. जेव्हा आपण श्वास घेऊ त्यावेळी महाराजांचंच नामस्मरण, महाराजांचं चिंतन आपल्या मनामध्ये यायला हवं. तुम्ही जर का रोज ही प्रॅक्टिस केली तर एक वेळ अशी येते की आपण आपल्या प्रत्येक श्वासापरत महाराजांचं नामस्मरण उच्चारत चालतो. म्हणजे त्यामध्ये आपल्या त्याचं पुनश्चरण होत राहते. कंटिन्यू आपल्या श्वासापरत ते ॲटोमॅटिकली होत राहते. आपल्याला खूप काही मग त्यासाठी प्रयत्न करायची गरज पडत नाही, हार्डवर्क करायची गरज पडत नाही. त्यामुळे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टींची सवय लावा. जेव्हाही महाराजांच्या सेवेचा विषय येतो त्यावेळी घाबरून न जाता किंवा महाराजांची सेवा करायला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काही खूप असे नियम नाहीत, अटी नाही. त्यावेळी घाबरून न जाता हळूहळू आपण सेवेमध्ये यायला हवं. हळूहळू आपण सेवा करायला हवी. जेवढी जास्त आपण सेवा करू तेवढंच आपल्या भोवती सुरक्षा कवच निर्माण होते. त्या सेवेचं सुरक्षा कवच निर्माण होते, महाराजांचं सुरक्षा कवच निर्माण होते. त्यामुळे जीवनामध्ये कसल्याही गोष्टी जर आल्या तरीसुद्धा आपण विचलित होत नाही. आपल्याला माहीत नाही आपले प्रारब्ध काय आहेत, आपल्या समोर येऊन कुठली गोष्ट येऊन भविष्यामध्ये समोर उभी राहणार आहे. सगळं काही अनप्रेडिक्टेबल आहे. एकच गोष्ट आपण लक्षात ठेवावी की जेवढी जास्त आपण श्री गजानन महाराजांची सेवा करू तेवढ्या सुंदर आणि छान फळाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि कधीही तुम्ही निस्वार्थपणे सेवा करण्याचा प्रयत्न करा. ह्या ज्या भौतिक जगातल्या गोष्टी आहेत याच्या पलीकडे तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. ह्या भौतिक गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला मिळतच चालणार आहे. असं असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते की काही संत अजूनही या पृथ्वीवरती असे आहेत की ते मौन असतात. वर्षानुवर्ष म्हणजे 20 वर्ष 30 वर्ष झाले ते मौन आहेत. परंतु त्यांचा सगळं काही कार्यक्षम भगवंत चालवतो. त्यांना काहीही करायची गरज पडत नाही. म्हणजे असे संत महान विभूती सध्या पृथ्वीवरती आहेत की ते स्वतः 8-8 दिवस जेवण करत नाही परंतु ते रोज भंडारा करून सगळ्या लोकांना जेवायला घालतात. रोज 250-300 लोकांचं जेवण ते स्वतः बनवतात. स्वतः जेवण सगळ्या लोकांना ते भरवतात आणि निशुल्क म्हणजे ते काही स्वतः घेत नाही. त्यांना गरजच पडत नाही कारण भगवंत सगळं काही करून घेतो. भगवंताच्या आदेशानुसारच ते तसे जगतात. आपण अर्थात प्रापंचिक आहोत. आपण प्रपंच करत असताना आपल्यासमोर जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे आपल्याला या ऐहिक सुखाची प्राप्ती व्हावी असं आपल्याला वाटत असते. परंतु जेव्हा आपण भगवंताच्या शरण जातो, भगवंताची निस्वार्थपणे सेवा करतो त्यावेळी भगवंत आपला संपूर्ण कार्यक्षम चालवतात, संपूर्ण जबाबदारी आपली घेतात आणि हे भौतिक सुख काय आपल्याला परमानंदाचा प्राप्ती भगवंत करून देतात, महाराज करून देतात. त्यामुळे आपण या भौतिक सुखाचा कधीच विचार करायचा नाही की मला हे भेटेल किंवा ते भेटेल. आपण निस्वार्थपणे जेवढी सेवा करू त्या सेवेचं जे सुरक्षा कवच आहे किंवा त्या सेवेचे जे काही फळ आहे ते उत्तमातून उत्तम आपल्याला भगवंत देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण श्री गजानन महाराजांची निस्वार्थ एकनिष्ठ भक्ती करण्याचाच प्रयत्न करावा. महाराजांवरती सगळं काही सोपून द्यावं. महाराजांच्या चरणाशी आपण स्वतःला समर्पित करून द्यावं की महाराज तुम्ही बघा माझ्यासाठी काय योग्य आहे तेच तुम्ही मला द्या
आणि माझ्यासाठी तुम्ही जे द्याल ते माझ्यासाठी सगळ्यात चांगलं असेल, सगळ्यात सुंदर असेल एवढा विश्वास महाराजांच्या चरणाशी ठेवावा आणि निस्वार्थपणे रोजच्या रोज सेवा करण्याचे प्रयत्न करावा. मग तुम्ही सेवेमध्ये काहीही करा, तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही करा, ज्या आवडेल त्या सेवेला तुम्ही सुरुवात करा. परंतु रोज नित्य नियम, एकच नियम आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की रोज माझ्याकडून जे ठरवलं आहे, मग ते 11 वेळेस श्री गजानन महाराजांचं नामजप करणं असो किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचणं असो, म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा. प्रत्येकाच्या वेळेनुसार मी जसं सांगितलं की जे वर्किंग आहेत मग त्यांना वेळ मिळत नाही, मग त्यांनी जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बावन्नीचं वाचन करणं असो, स्तोत्राचं वाचन करणं असो, दर गुरुवारी करणं असो. परंतु एक नियम, एक डिसिप्लिनमध्ये चालण्याचा प्रयत्न करायचा आहे की एक डिसिप्लिनमध्येच आपल्याकडून जो नियम आपण ठरवला आहे तो रोज नित्य नियमाने व्हायला हवा. रोज एक पेज जरी तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचलं, महाराजांची पूजा केली, महाराजांना अभिषेक केला पाण्याने आणि श्री गजानन विजय ग्रंथातलं रोज एकच पेज, एक अध्याय तुमच्याकडून वाचणं होत नाही, रोज एक पेज वाचा. त्यानंतर महाराजांचा 11 वेळेस मंत्र जप करा आणि नंतर ऑफिसला जा. बघा तुमचा दिवस, तुम्ही ज्या दिवशी ठरवाल की मी हा नियम माझ्या आयुष्यामध्ये लागू केला आहे त्या दिवसापासून तुमचं आयुष्य खूप सुंदर व्हायला लागेल. तुम्हाला स्वतःला अनुभव येत जातील की आजचा दिवस किती सुंदर आणि छान गेला आहे. जेव्हा आपण महाराजांच्या चरणी आपला भाव समर्पित करतो किंवा आपली सेवा समर्पित करतो, म्हणजे अगदी निस्वार्थपणे काही करायचं नाही, एक पेज वाचायचं आहे, महाराजांची पूजा करायची आहे, श्री गजानन विजय ग्रंथातला एक पेज वाचायचा आहे आणि नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला ज्या इष्टदेवतांचं नामस्मरण करायचं असेल, तुम्हाला जी आवडती देवता असेल त्यांचं देखील तुम्ही नामस्मरण करू शकता आणि ऑफिसला जायचं आहे. जीवनातले जे काही अडथळे आहेत ते तुम्हाला स्वतःला जाणवतील की किती किती कमी आणि किती सुंदर छान आयुष्य होत आहे. आणि गोष्टी समजा समोर जरी आल्या, आता ऑफिस आहे, ऑफिसमध्ये असंख्य गोष्टी, असंख्य कामं असतात, त्यावेळी समोर आपल्या कॉम्प्लिकेशन निर्माण जरी झाले, काही प्रॉब्लेम जरी आले तर ते चुटकीसरशी सुटून जातील. म्हणजे तुम्हाला कळणारसुद्धा नाही की प्रॉब्लेम आला आणि तुम्ही सॉल्व देखील केला. महाराज संपूर्ण जबाबदारी आपली घेतात. त्यामुळे रोज नित्य नियम तुम्ही लावा. बघा आयुष्य किती सुंदर आणि छान व्हायला सुरुवात होते. तुम्ही स्वतः कमेंटमध्ये येऊन सांगाल की खरंच या गोष्टीचा मला अनुभव आला आहे. म्हणजे माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्याल आणि तुम्हाला जेव्हा अनुभव येईल त्यावेळी तुम्ही कमेंटमध्ये येऊन स्वतः सांगाल की खरंच किती सुंदर आणि छान आयुष्य हे झालं आहे. त्यामुळे रोज नित्य नियमाने श्री गजानन महाराजांची सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा. त्याचं फळ काय मिळेल, कधी मिळेल हे आपण सांगू शकत नाही, परंतु आपण आपलं कर्म हे नित्य नियमाने करत राहावं, फळाची आशा न करता. श्री गजानन महाराजांची कृपा नक्कीच सगळ्यांवरती राहील. महाराज सगळ्यांचं नक्कीच कल्याण करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.